सुप्रभात होते हो. निशिदिनीमध्ये आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत. निशिदिनीचं शीर्षक आहे किंवा निशिदिनीचा विषय आहे विराट ब्रह्मरूप. संस्कृत सुभाषित आहे परार्था दान विरतिम पूर्वमभ्यस्य यत्नतः आहर्तव्या विवेकेन ततः स्वार्थेश्वरक्तता. मराठी रूपांतर आहे परधन अपहार बुद्धी प्रयत्नपूर्वक नष्ट करावी, तदनंतर विवेकाधारे स्वार्थ आसक्तीही त्यागावी. माणसाने परधन अपहार करण्याची बुद्धी प्रयत्नपूर्वक अभ्यास करून नष्ट करावी आणि त्यानंतर सदसत विवेकाच्या आधारे स्वार्थाबाबतही मी माझेपणाच्या मर्यादित सुखाबाबतही किंचितही आसक्ती हृदयात राहणार नाही याचा किंवा यासाठी निरंतर निधिध्यास अभ्यास करत राहावे. परिणामतः जीवनाच्या वाटेवर वाटचाल करता करता एखाद्या टप्प्यावर माणूस निश्चितच संपूर्ण निरासक्त किंवा अनासक्त होऊ शकतो आणि त्याचे लक्ष हृदयस्थ परमेश्वर आत्म्याकडे जाऊ शकते, जेथून खरे तर या साऱ्या उत्तम व उच्च प्रतीच्या वर्तनाची अंतरप्रेरणा त्याला गुरुपदेशासारखी मिळत असते. असा हा जो अंतरंग गुरु तोच आत्मा परमात्मा हृदयस्थ परमेश्वर हे निश्चित जाणावे. आणि अशा या अंतरंग गुरुकडे पाहता पाहता जी परमशांती निर्माण होते त्या परमशांतीतूनच आपलं मन हृदय बुद्धी अत्यंत निर्मल आणि स्वच्छ होतात. आणि या स्वच्छ निर्मल लख कोरेपणातच या कोरेपणाच्या पडद्यावरच आपल्यातील सुसंवेद्य आत्मशक्ती तिचे दर्शन, ज्याला आपण प्रोजेक्शन म्हणतो, तिचे दर्शन किंवा प्रोजेक्शन जाणीव रूपाने आपल्यामध्ये प्रकट करते. सुरुवातीला या जाणीवा थोड्याशा संदिग्ध असतात, परंतु जेवढी शांत निवांतता वाढेल, जेवढी अंतरंगातील शांती वाढेल, तेवढ्या या जाणीवा सुस्पष्टपणे आपणाला ज्ञानाच्या कक्षेत येतात. आणि या ज्ञानाच्या कक्षेत आलेल्या जाणीवाच नंतर शब्दरूप घेतात, गद्यरूप घेतात, पद्यरूप घेतात आणि तत्वज्ञान रूपाने गद्य किंवा पद्य पद्धतीने अवतीर्ण होतात, ज्याला सर्वसाधारणपणे आपण तत्वोपदेश म्हणतो. तेव्हा इथे जे सांगितलेलं आहे की परद्रव्य अपहाराची बुद्धी प्रयत्नपूर्वक नष्ट करावी आणि नंतर अधिकाधिक शांत निवांत राहून सत्य असत्य विवेकाद्वारे वैयक्तिक स्वार्थ किंवा वैयक्तिक स्वार्थाची आसक्ती सुद्धा पूर्णपणे नष्ट करावी. खरं तर असं हे होतच असतं. फक्त गरज आहे ती आपणाला आपल्या हृदयांतरी चालणाऱ्या निरपेक्ष प्राणांकडे निरपेक्ष मनाद्वारे तटस्थ साक्षीत्वाद्वारे पाहत राहण्याची. आणि अशी ही अक्रिय आवड निवड रहित तटस्थ साक्षीत्वाची भूमिका जेव्हा मन घेते आणि निरपेक्ष चालणाऱ्या प्राणाकडे मन पाहत राहते, तेव्हा जो चमत्कार घडतो त्यालाच तत्वज्ञानाच्या भाषेत विराट ब्रह्मरूप म्हणतात. म्हणजे आपणच ब्रह्म असल्याची विराट जाणीव जेव्हा आपणाला होते तेव्हा सर्वार्थाने माझं तुझं मावळतच, स्वार्थ परमार्थ काही उरतच नाही. असते ती केवळ अखंड विराट ब्रह्मचैतन्य रूपी स्वतःच स्वतःला ब्रह्म म्हणून जाणण्याची क्षमता. तर या दृष्टीने एक काव्य आलेलं आहे ते वाचतो आणि हे काव्य सांगितल्यानंतर विराट ब्रह्मरूप हे आपलं निरूपण येथेच संपन्न होईल. तेव्हा इथे विराट ब्रह्मरूप म्हणजे काय हे सांगणारं काव्य विराट ब्रह्मरूप या शीर्षकाखालीच बसवलेलं आहे. निरूपण लिहिता लिहिता ते आपण ऐकावे. देहांतरीची जाणीव शक्ती तीच सर्व दूर सर्वात्मक ब्रह्मशक्ती, बिंदू सिंधू अनुरेणू आकाश तत्वता अनन्य सता, कशास मी तू लहान महान वावदुकी वाचाळता. खऱ्या अर्थाने आपल्या देहाच्या आत जाणीव शक्ती जी आहे, स्वतःच स्वतःशी आपण जेव्हा काही बोलत राहतो, निवेदन करत राहतो, स्वतःचे प्रश्न स्वतःशी मांडत राहतो, तेव्हा हळूहळू हळूहळू हळू
प्रथम आपले प्रश्न कसे नीट मांडावे अशा पद्धतीने आपली जाणीव शक्ती विकसित होते आणि जी जाणीव शक्ती आपले प्रश्न नीट मांडू शकते ती जाणीव शक्ती शांत निवांत पद्धतीने आपले प्रश्न तिच्यापर्यंत पोचल्यानंतर तीच जाणीव शक्ती तीच प्रश्न विचारणारी किंवा तीच प्रश्न समजून घेणारी आपल्यातील जाणीव शक्ती नंतर त्या प्रश्नांचे उत्तर आपल्याला देते आणि ते उत्तर असं असतं देहांतरीची जाणीव शक्ती तीच सर्व दूर सर्वात्मक ब्रह्मशक्ती. देहाच्या अंतर्गत जी आपली जाणीव शक्ती आहे तीच सर्वत्र पसरलेली आणि सर्वात्मक म्हणजे सर्व प्राणी मात्रांच्या हृदयात राहणारी चर आणि अचर जड आणि चेतन यामध्ये वावरणारी जी ब्रह्मशक्ती आहे तीच आपल्या देहामध्ये जाणीव शक्ती आहे. देहांतरीची जाणीव शक्ती तीच सर्व दूर सर्वात्मक ब्रह्मशक्ती. देहाच्या आत जी जाणीव शक्ती आहे तीच सर्व व्यापक सर्वात्मक सर्वदूर पसरलेली ब्रह्मचेतना रूप शक्ती आहे. ब्रह्मचैतन्य रूप शक्ती आहे. बिंदू सिंधू अणुरेणू आकाश. बिंदू आणि सिंधू अणुरेणू आणि आकाश तत्वता अनन्य सदा. म्हणजे बिंदू सिंधू हे तत्वता सिंधूचेच असणे आहे आणि अणुरेणू आकाश हे तत्वता आकाशाचेच असणे आहे. लहान हे मूलतः महान मधूनच आलेले आहे. म्हणून बिंदू सिंधू अणुरेणू आकाश तत्वता अनन्य सदा. बिंदू सिंधू अणुरेणू आकाश हे तत्वाच्या दृष्टीने पाहताना अनन्य म्हणजे एक आणि एकच आहेत. बिंदू आणि सिंधू हा व्यापक अशा अर्थी सिंधूच आहे. अणुरेणू आकाश त्याच्या व्यापक दृष्टीने अणुरेणू आकाशच आहे. व्यापक दृष्टीने बिंदू सिंधूच आहे. म्हणजे इथे बिंदू सिंधूचा भेद नसून केवळ सिंधूच आहे. अणुरेणू आकाशाचा भेद नसून केवळ आकाशच आहे. त्याचप्रमाणे देहांतर्गत जाणीव आणि सर्वात्मक जाणीव असं काही नसून इथे केवळ ब्रह्मशक्ती हीच तत्वता अनन्य भावे दुसऱ्या नाही अशा पद्धतीने इथे सर्वत्र केवळ ब्रह्मशक्ती विराट शक्तीच आहे. म्हणजे बिंदू सिंधू अणुरेणू आकाश इथे बिंदू सिंधू मध्ये सिंधू व्यापक आहे. बिंदू सिंधू मध्ये राहतो. अणुरेणू आकाश इथे आकाश व्यापक आहे. अणुरेणू आकाशामध्ये राहतो. परंतु या सर्व गोष्टी तत्वता ज्यामध्ये सामावलेल्या आहेत ते एकच अनन्य तत्व आहे. अन्य नाही असे एकच आणि एकच असे ते अनन्य तत्व आहे आणि त्यालाच ब्रह्म म्हणतात. म्हणून देहांतरीची जाणीव शक्ती तीच सर्व दूर सर्वात्मक ब्रह्मशक्ती. बिंदू सिंधू अणुरेणू आकाश तत्वता अनन्य सता. कशास मी तू लहान महान वावदुखी वाचाळता. एकदा तत्वता हे सर्व ब्रह्मच आहे असं कळल्यानंतर मी तू पण अशा भेदाची बात कशाला करायची. लहान महान असा भेद कशाला मानायचा. तेव्हा एकदा इथून तिथून सर्वत्र ब्रह्म विराट ब्रह्म आहे हे आपण जाणल्यानंतर याचे दर्शन आपल्या अंतरंगात ध्यान करता करता झाल्यानंतर कशास मी तू लहान महान वावदुखी वाचाळता. एकदा हे झाल्यानंतर मी तू लहान महान अशी वावदुखी वाचाळता हे निष्फळ बोलणं कशासाठी करायचं. आता एकदा हे ज्ञान झालं की आता स्वपर मावळे अवघे ब्रह्म उजळे. आता स्व आणि पर हे नष्ट झालं आणि केवळ ब्रह्म उजळलं. म्हणजे सर्वत्र केवळ ब्रह्म प्रकाश उजळला. परदारा परत द्रव्य लोभ नुरे. आता स्व आणि परत मावळल्यानंतर आणि केवळ ब्रह्म उजळल्यानंतर परदारा परत द्रव्य असा लोभ उरला नव्हे. असा लोभही उरत नाही. इतकंच नव्हे की पर गेलं की स्वही गेलं. परदारा परत द्रव्य गेला. परदारा म्हणजे दुसऱ्याची स्त्री आणि परत द्रव्य म्हणजे दुसऱ्याचे धन त्याचा लोभ गेला. की स्वचा म्हणजे स्वार्थाचाही लोभ गेला. जेव्हा पर जाते तेव्हा स्व जाते. जेव्हा स्व जाते तेव्हा पर जाते आणि स्व पर मिळून अखंड ब्रह्म राहते. म्हणून आता स्व पर मावळे अवघे ब्रह्म उजळे. परदारा परत द्रव्य लोभ नुरे. परक्याची स्त्री आणि परक्याचं द्रव्य याचा लोभ उरतच नाही.
स्वार्थही आपुले तोंड काळे करे. म्हणजे पर गेल्यानंतर स्व सुद्धा आपलं तोंड काळं करतो आणि स्व आणि पर मिळून अखंड ब्रह्म उजळतो. म्हणून आता स्व पर मावळे अवघे ब्रह्म उजळे, परदारा परब्रह्म लोभ नुरे, स्वार्थही आपुले तोंड काळे करे. आता हे जिथे घडतं त्या हृदयाच्या माणसाला अशी जाणीव येते. मन चंपक फुले सुगंधत्वे उरे. मनात मनरूपी चाफा चंपक फुलतो आणि मन म्हणून उरतच नाही, केवळ मनचंपकाचा सुगंध तेवढा उरतो. मनचंपक फुले सुगंधत्वे उरे. मनरूपी चाफा फुलतो आणि केवळ सुगंध म्हणून उरतो. आता मन उरलं नाही, चंपक सुगंधच उरला. देहबाह्यांतरी चंदन सुशीतलता पसरे. देहाच्या आत आणि बाहेर, देह बाह्य म्हणजे देहाच्या बाहेर, देहांतरी म्हणजे देहाच्या आत, देहबाह्यांतरी चंदन सुशीतलता पसरे. देहाच्या आत आणि बाहेर चंदनाची सुशीतलता, चंदनाचा अति शांत थंड स्पर्श उरतो आणि मनचंपक फुलून केवळ मनरूपी चाफ्याचा सुगंध उरतो. मनचंपक फुले सुगंधत्वे उरे. देहबाह्यांतरी चंदन सुशीतलता पसरे. देहाच्या आत आणि बाहेर केवळ चंदनाची सुशीतलता, चंदन सदृश चंदनासारखी अत्यंत शांतता निवांतता पसरते. परमशांतीत परब्रह्मस्पंदे. आणि अशा या मनचंपक फुले सुगंधत्वे उरे, देहबाह्यांतरी चंदन सुशीतलता पसरे, अशा या वातावरणात परमशांतीत परब्रह्मस्पंदे, परमशांतीमध्ये परब्रह्माचे स्पंदन चालू असते. अशी जाणीव ज्याला होते तो या जाणीवेचा जाणता विराट ब्रह्मरूपे उरे. अशी जाणीव ज्याला स्वहृदयात होते तो जाणीवेचा जाणता म्हणून आता मी तू राहत नाही, तो केवळ परब्रह्म किंवा ब्रह्मरूपाने उरतो. म्हणून विराट ब्रह्मरूप हे कसं जाणता येतं किंवा हे कसं जाणवतं हे सांगणार हे तत्वज्ञान तर काव्य आहे. विराट ब्रह्मरूप. आता परत एकदा ऐका. देहांतरीची जाणीव शक्ती तीच सर्व दूर सर्वात्मक ब्रह्मशक्ती. बिंदू सिंधू अनुरेणू आकाश तत्वता अनन्य असता. कशास मी तू लहान महान वावदुकी वाचाळता. आता स्वपर मावळे अवघे ब्रह्म उजळे, परदारा परद्रव्य लोभ नुरे, स्वार्थही आपुले तोंड काळे करे. मन चंपक फुले सुगंधत्वे उरे, देहबाह्यांतरी चंदन सुशीतलता पसरे, परमशांतीत परब्रह्म स्पंदे. या जाणीवेचा जाणता विराट ब्रह्मरूपे उरे. म्हणून विराट ब्रह्मरूप हे काव्य आपण नीट श्रवण केलं तर परदारा परद्रव्य याचा लोक तर उरणारच नाही, परच नष्ट होईल आणि स्व म्हणून स्वार्थही नष्ट होईल. स्वपर एक होऊन आपण केवळ विराट ब्रह्मशक्ती आहोत आणि ही ब्रह्मशक्ती कधी नष्ट न होणारी अशी ब्रह्मशक्ती देहाच्या जाणीव शक्ती ससंवेद्य शक्ती म्हणून असते आणि देह पडल्यानंतर हीच जाणीव शक्ती ससंवेद्य शक्ती अखिल विश्वामध्ये ब्रह्मशक्ती म्हणून जशीच्या तशी जी जन्मालाच आली नाही ती मरतच नाही, म्हणून ती जशीच्या तशी अजन्मा अमरणा पद्धतीने असते. तेव्हा अजन्मा अमरणा अशी ही जी ब्रह्मशक्ती आणि असं हे जे ब्रह्मरूप तेच आपल्याला देहाच्या आत जाणीव रूपाने ससंवेद्य आत्मशक्ती रूपाने जाणता येते आणि आपण केवळ विराट ब्रह्म आहोत हे कळल्यानंतर मी तुझा भेद उरत नाही, लहान सहान महान भेद उरत नाही, बिंदू सिंधू भेद उरत नाही, अनुरेणू आकाश भेद उरत नाही आणि जिथे अनन्यत्वे केवळ ब्रह्म आणि ब्रह्मच आहे तिथे परदारा परद्रव्य परधन असं काही नसतंच. कारण तिथे स्वही नसतो. स्व आणि पर जिथे एकत्वाने मावळते, स्व आणि पर जिथे एकत्वाने मावळते आणि विराट ब्रह्म जिथे उजळते त्या ब्रह्मामध्ये सर्व काही अनन्य असल्यामुळे तिथे ब्रह्म सोडून अन्य काहीच नसल्यामुळे उर्वरित
हा जो स्वार्थ परमार्थ वगैरे विचार आहे, जो वस्तुता खोटा विचार आहे, क्षुद्र विचार आहे, तो जातो आणि खरा खुरा आपण ब्रह्म आहोत हा नित्य निरंतर विवेक माणूस धारण करतो आणि संपूर्ण जीवन त्याचं ब्रह्मानंदात मग्न होतं. आणि एकदा का आहे प्रस्तुत जीवन संपलं की त्याला जन्माला येण्याचं कारणच उरत नाही. तो विराट ब्रह्मरूप म्हणून सर्वत्र नांदतो, विलसितो. हे समजून घ्या. आणि हे समजल्यानंतर हे आपण नीट श्रवण केलं असाल, समजून घेतलं असाल आणि याचा अभ्यास कराल, अशी एक परमेश्वर चरणी आपण असा अभ्यास करावा अशी प्रार्थना करून हे विराट ब्रह्मरूप नावाचं हे जे निरूपणाचं पुष्प आहे ते इथेच संपन्न करीत आहे. धन्यवाद. सुदिन सुप्रभात अस्तु.